ओके, आज आपण 9वी सेमीचं 4th चॅप्टर कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल्स हे बघणार आहोत. आता कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल्स हे बघण्याच्या अगोदर, ट्रायंगल्स ड्रॉ करण्याच्या अगोदर त्याच्या ज्या बेसिक कन्स्ट्रक्शन आहेत तर ते पहिल्यांदा आपण बघणार आहोत की परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा ड्रॉ करायचा, हाऊ टू ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता परपेंडिक्युलर बायसेक्टर हा नेहमी एखाद्या सेगमेंटचा ड्रॉ करतो. फॉर एक्झाम्पल एक आपण एक्झाम्पल बघूया. समजा AB 6.3 सेंटीमीटर ड्रॉ करायचा आहे आणि त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा ड्रॉ करणार. सगळ्यात पहिलं 6.3 सेंटीमीटरचा सेगमेंट ड्रॉ करायचा आणि मग त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. बघा इथून 6.3 इकडे बघा 6.1 6.3 ओके, हा इथून आहे. ओके, याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करताना 6.3 चा हा पॉइंट आहे बघा, हा पुढे वाढलेला आहे थोडा, हा नाही हा. तर याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करताना काय करायचं बघा, जे कंपास आहे त्या कंपासमध्ये आपण AB नाव दिलं इथे. ओके, पहिला आपण AB वरती B वरती ठेवलं कंपासचं एक टोक. ओके, मोर दॅन हाफ मेजरमेंट घ्यायचं, इकडे एक आर्क करायचा आणि मोठे आर्क करा. पहिले जे आर्क असतात ते आपण नेहमी मोठे करायचे, पहिला आर्क. ओके, त्यानंतर A वरती यायचं. ओके, इकडे बघा इंटरसेक्ट करायचा फक्त इकडे, हा लहान केला तरी चालेल. ह्याला इंटरसेक्ट झालं की आपलं काम झालं. आणि मग हा स्केलने बघा हा पॉइंट आणि हा पॉइंट जर आपण जॉईंट केलं तर हा झाला परपेंडिक्युलर बायसेक्टर. ओके, एबीचा परपेंडिक्युलर बायसेक्टरचं काम काय असतं, इथे 90चा अँगल बनवतो आणि समजा इथे मी M नाव दिलं तर AM आणि BM हे इक्वल असतात, म्हणजे M इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. ओके, तर परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा ड्रॉ करायचा आपल्याला माहित झालेला आहे. कितीही असू द्या, एखादं समजा आपण PQ घेऊ एक्झाम्पल दुसरं. PQचं एक्झाम्पल समजा 5.7 सेंटीमीटर आहे आणि त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. तर सगळ्यात पहिले 5.7 सेंटीमीटरचा सेगमेंट ड्रॉ करायचा. बघा इथे 5.5 5.7 ओके, इथून इथपर्यंत. आणि मग याला इथे PQ. ओके, मग आपण काय करायचं बघा, पहिल्यांदा Q वरती इथे कंपासचं टोक ठेवायचं, मोर दॅन हाफ. ओके, इकडे एक आर्क बनवायचा, इकडे एक आर्क केला आणि इथे P वरती एक ठेवायचं इकडे आणि इकडे. ओके, आणि मग आपण हे जॉईन केलं. ओके, तर हा इथे 90 आणि हे इक्वल असतात दोन्ही PM आणि QM. ओके, आता आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर कसं ड्रॉ करायचं ते झालं. आता आपण 4.1 बघणार आहोत. आपल्याला ट्रायंगल ड्रॉ करायचं आहे. त्याच्यामध्ये 3 प्रकारे ट्रायंगल ड्रॉ करायचे. इयत्ता 8वी पर्यंत 8th स्टँडर्ड पर्यंत आपण वेगवेगळे टाईप्स बघितलेत. आता आपल्याला जो ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे तो टाईप बघा कोणता आहे. टू कन्स्ट्रक्ट ट्रायंगल वेन इट्स बेस अँड अँगल ऍडजस्टेंट टू द बेस अँड द सम ऑफ द लेंथ ऑफ रिमेनिंग 2 साइड इज गिवन. म्हणजे एक ट्रायंगल दिलेला असेल, त्याचा बेस दिलेला असेल, बेसच्या ऍडजस्टंट अँगल दिलेला असेल आणि ज्या रिमेनिंग 2 साइड्स आहेत त्या रिमेनिंग 2 साइडचं तुम्हाला सम दिलेला असणार आहे आणि ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. बस एवढीच माहिती आहे बघा. आता इथे ट्रायंगल कोणता आहे, PQR. बघा इथे रफ डायग्राम मी ड्रॉ करतोय. कसं ड्रॉ करायचं ते मी एक्सप्लेन करणार आहे नंतर. 3 टाईपचे ट्रायंगल तुम्हाला या चॅप्टरमध्ये ड्रॉ करायचे आहेत. हा पहिला टाईप आहे आपला. ओके, 8th स्टँडर्ड पर्यंत तुम्हाला माहिती आहे 3 साइड्स दिलेत, A टेस्ट 3 साइड्स दिलेत. यू कॅन ड्रॉ ट्रायंगल्स 2 साइड्स आणि अँगल बिटवीन द देम दिलेला असेल. कोणतेही 3 पार्ट्स दिलेत आपण ट्रायंगल ड्रॉ करतो. पण इथे बघा काय दिले तुम्हाला, हा PQR दिलेला आहे. ओके, बेस दिलेला आहे QR 4.2. ओके, बेसचा ऍडजस्टंट अँगल दिस वन. ओके, 40 डिग्री अँड sum of the length remaining two sides. remaining two sides आहेत बघा, PQ
अँड पी आर त्यांची सम दिलेली आहे. पी क्यू प्लस पी आर 8.5 सेंटीमीटर. ओके. आता हा ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. तर आता हा टाईप बघा कसा लक्षात ठेवायचा, कसा ड्रॉ करतात, एकदम काळजीपूर्वक बघायचं. अतिशय सोपं आहे. सगळ्यात पहिले बेस ड्रॉ करायचा. चारी गणित आहे, चारी गणित मी एक्सप्लेन करणार आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सगळ्यात पहिले 4.2 याचा बेस ड्रॉ केला. 4.2. ओके. बघा इथे 4.2. ओके. क्यू आर बेस ड्रॉ केल्याच्या नंतर बेस अँगल ड्रॉ करायचा. क्यू किती आहे 40 डिग्री. ओके. इथून ॲक्यूट अँगल आहे 40 डिग्री. इथे बघा 10, 20, 30, 40. 40 इकडून पण दिसतंय, पण हा 40 नाही तर 140 आहे इकडून, कारण हा ॲक्यूट अँगल आहे 40. त्यामुळे इकडे बघा हा, आता हा अँगल इथे. ओके. असं हा लांबपर्यंत ओढायचं बघा, लांब, जास्त लांब ओढायचं आहे. का त्याचं रिझन सांगतो. ओके. टाईप बघा कसं करायचं. आता पुढे हा अँगल 40चा ड्रॉ केला. आता ज्या दोघांची जी सम दिलेली आहे पी क्यू प्लस पी आर. ओके. पी क्यू प्लस पी आर काय करायचं बघा. पी क्यू प्लस पी आर हे किती दिलेलं आहे ते आपण लक्षात घेऊ. 8.5. ओके. मग 8.5 याच्यामध्ये मेजरमेंट घ्यायचं कंपासमध्ये. 8.5. ओके. 8.5 बघा इथे. .5 इथे बघा 0 to 8.5 हे मेजरमेंट घेतलं, कारण दोघांची सम 8 पॉइंट आहे. इथून क्यू पासून इकडे 8.5 वर आर्क करायचा इकडे. ओके. या लाईन वरती बघा आपला ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. पूर्ण झालेलं नाही, अजून बरंच बाकी आहे. आपण काय केलं बघा, 8.5 वर आपण एक आर्क ड्रॉ केलेला आहे. आता त्याला इथे काय करायचं, कोणतंही नाव द्या पी क्यू आरच्या व्यतिरिक्त. समजा मी डी नाव दिलं. डी प्रत्येक वेळी डीच द्या शक्यतो, म्हणजे तुमच्या लक्षात राहील तो पॉइंट. डी दिला. आता काय करायचं बघा, हा डी पासून इकडे जॉईन करायचा हा आर. ओके. डी पासून आर इथे जॉईन केला आपण. ओके. दिस वन. आता काय करायचं की हा जो जॉईन केलेला सेगमेंट आहे याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा. याचा नाही, काही स्टुडंट्स आहेत याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करतील, चालणार नाही. ह्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ कसा करायचा ते आता तुम्हाला माहित आहे. कसं करणार बघा, परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ डी आरचा आर वरती. आता ही लाईन अशी क्रॉस आहे, त्यामुळे परपेंडिक्युलर बायसेक्टर पण असा जाईल. आर वरती ठेवलं, मोर दॅन हाफ मेजरमेंट घेतलं. परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा ड्रॉ करायचं हे तुम्हाला माहित आहे. बघा इथे मोर दॅन हाफ घेतलं, इकडे एक आर्क केला, मोठे आर्क करायचे कधी. हा इकडे एक आर्क केला, मोठे आर्क करायचे. ओके. डी वरती आलो, इथे ठेवायचं कंपाचं टोक, इकडे इकडे, आणि हा परपेंडिक्युलर बायसेक्टर याचा डी आरचा जॉईंट केला मी. हा इथे बघा. ओके. हा मी ज्यावेळी जॉईन केला तो या साईडला, म्हणजे हा जी लाईन आहे त्याला जिथे इंटरसेक्ट झालेला आहे इथे, त्याला आपण नाव द्यायचं पी. ओके. आणि हे जर तुम्ही जॉईन केलं बघा, हा इथून. ओके. तर हा जो ट्रायंगल आहे पी क्यू आर, ओके, हा तुमचा ट्रायंगल तयार झालेला आहे. तुम्ही म्हणाल कसं, तर बघा ह्या दोघांची सम आहे 8.5 आहे. ओके. पी क्यू आपण हा 8.5 घेतलाय. हे आणि हे सेगमेंट इक्वल येणार आहे, हा आणि हा. कसं करणार, हा आणि हा इक्वल आहे, हा इथे कॉमन साईड. याचं रिझन सांगतोय मी तुम्हाला, द्यायची कोणाला गरज नाही तुम्हाला हे रिझन, पण कसं येतं ते सांगतो. हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रेट आहे, म्हणजे ही लेंथ आणि ही लेंथ इक्वल आहे, म्हणजे ह्या दोघांची जी सम आहे ती 8.5 असणार आहे. तुम्ही बघू शकता या दोघांची सम करून, ही आणि ही, ह्या दोघांची जर सम तुम्ही केलीत तर ती बरोबर 8.5 येईल. आणि हा तुमचा ट्रायंगल पी क्यू आर तयार झालेला आहे. काय केलं आपण, बेस काढला, कितीचा काढला 4.2. बेस अँगल काढला, इथून 8.5 वर इथे आर्क केला,
ओके, हा डीआर जॉईन केला, डीआरचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केला, तो इथे जो इंटरसेक्ट झालाय तिथून हा जॉईन केलेला आहे. सगळे सम एक सारखेच आहे. पुढचं जे आहे सेकंड वाला ते सुद्धा असंच आहे. बघा काय विचारलं इथे, कन्स्ट्रक्ट ट्रायंगल एक्स वाय झेड. ओके, ट्रायंगल एक्स वाय झेड रफ डायग्राम बघा. इथे रफ डायग्राम तुम्हाला काढली की समजेल, लक्षात येईल काय माहिती दिलेली. ट्रायंगल एक्स वाय झेड ड्रॉ करायचा आहे. ओके, इथे बघा एक्स वाय झेड. ओके, वाय झेड किती दिलेला आहे इथे 6 सेंटीमीटर. ओके, वाय झेड बेस दिलाय आणि जे रिमेनिंग टू साइड्स आहे एक्स वाय प्लस एक्स झेड इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. ओके, दोघांची समान. हा जो बेस अँगल आहे तो दिलेला आहे 50 डिग्री. हा ट्रायंगल तुम्हाला ड्रॉ करायचा. सेम आपण मगासारखंच करणार आहोत. सगळ्यात पहिले बेस काढायचा. किती दिलेला आहे बेस 6 सेंटीमीटर. ओके, इथून 6 सेंटीमीटरचा बेस ड्रॉ केला पहिल्यांदा. ओके, त्याला नाव दिलं वाय झेड. बेस ड्रॉ केल्याच्या नंतर बेस अँगल 50 डिग्री आहे. इथे यायचं बघा, इथे 10, 20, 30 आणि 50 डिग्री. ओके, 50 डिग्री ड्रॉ केल्याच्या नंतर इथे बघा हा 50 डिग्रीचा अँगल तयार झालाय. ओके, हा इथे लांबपर्यंत वाढवायचा. आता पुढची स्टेप काय करणार आपण, तुम्हाला माहिती आहे ह्या दोघांची सम एक्स वाय प्लस वाय झेड 9 सेंटीमीटर आहे. मग इथे 9 सेंटीमीटरचं मेजरमेंट घ्यायचं. 9 इथे. ओके, 9 सेंटीमीटर बघा. ओके, कमी जास्त करा. हे 9 सेंटीमीटर आहे बरोबर. बघा इथून 0 पासून 9. मग इथे वाय वरती आलो आपण. इकडून इथे आर्क करायचा. ओके, आर्क केल्याच्या नंतर हा जो इथे आहे इथला पॉइंट, ह्याला एक वेगळं नाव द्यायचं, कोणतरी डी नाव दिलं मी समजा. ओके, आणि हा डी झेड जॉईन करायचा डी पासून हा. आता नेक्स्ट स्टेप, हा जो जॉईन केलेला असतो याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. कसं करणार, झेड वरती इथे कंपास ठेवायचं. मोर दॅन हाफ मेजरमेंट घ्यायचं. इकडे आर्क केला, इकडे आर्क केला. ओके, डी वरती आलो आपण, इकडे आर्क केला आणि इकडे आर्क केला. म्हणजे ह्या डी झेडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा. परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा ड्रॉ करायचा हे आपण पहिल्यांदाच बघितलेलं आहे. मग हा इथे स्केलने हा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करून घ्यायचा. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केल्याच्या नंतर हा इथे कोणत्या पॉइंटमध्ये जो इंटरसेक्ट झालाय ह्या सेगमेंटला, ह्या लाईन, ह्या साईडला, त्याला नाव द्यायचं एक्स. ओके, हा एक्स वाय झेड आणि हा जॉईन करायचा. मग हा जो एक्स वाय झेड जो आहे तो, ओके, दिस इज द रिक्वायर्ड ट्रायंगल. एक्स वाय झेड इज द रिक्वायर्ड ट्रायंगल. कारण एक्स झेड हा इथून हे मेजरमेंट आणि हे मेजरमेंट इक्वल आहे. त्यामुळे ह्या दोघांची जी सम आहे ती 9 सेंटीमीटर असणार आहे. ओके, तर अशा प्रकारे हा 6 सेंटीमीटर येणार, हा 50 डिग्री येणार. आपल्याला कोणत्याही ट्रायंगलच्या बेस, ऍडजस्टंट अँगल आणि रिमेनिंग टू साइड्स यांची जर सम दिलेली असेल, यू कॅन ड्रॉ ट्रायंगल. ओके, नेक्स्ट वन सेम याच टाईपमध्ये सॉल्व्ह करायचं आपल्याला. बघा, पहिल्यांदा रफ डायग्राम ड्रॉ करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय करायचं. इथे बघा, कन्स्ट्रक्ट ट्रायंगल एबीसी. बीसी 6.2 सेंटीमीटर, ACB. ओके, ACB 50 डिग्री दिलेला आहे. ओके, मग बघा आता इथे समजा ट्रायंगल ड्रॉ केला मी. आता ABC नका देऊ, हा AC अँगल इकडे दिलाय ना, मासे दे नाव ABC, म्हणजे तुम्हाला बरं पडेल सॉल्व्ह करायला. 50 डिग्री, बेस BC 6.2 सेंटीमीटर. ओके, आणि जे रिमेनिंग टू साइड आहेत AB प्लस AC 9.8 सेंटीमीटर. ओके, सांगा आता. बघा पहिलं कसं ड्रॉ करणार. 6.2 बेस
6.2 चा बेस काढायचा. इथे बघा 6.2, 6च्या पुढे 2 बारीक रेषा, तिथून 0 पर्यंत. ओके. CB, सीचा जो अँगल आहे तो किती डिग्री आहे? 50 डिग्री. बेस ड्रॉ केल्याच्या नंतर बेस अँगल काढायचा. बेस अँगल 50 डिग्री आहे. मग 50 डिग्रीचा अँगल काढायचा इथे. आता बघा इथे 50 डिग्रीचा अँगल ड्रॉ केला इथे, आणि मग हा इथून अँगल ड्रॉ केला इथे. हा इथे लांबपर्यंत वाढवायचा आहे. ओके. हा 50 डिग्री. आता ज्या रिमेनिंग 2 साईडची जी सम आहे ती किती आहे? 9.8. ओके. इथे बघा 9.8 मेजरमेंट घेणार आहोत आपण. 9.8 म्हणजे इथे त्याच्या अगोदर 2 बारीक रेषा पुढे वाढवा लागेल. बघा इथे 0 ते 9.8. ओके. इथून 9.8 वर इथे आर्क केला. ओके. याला नाव जे आहे इथे देणार आहोत आपण D नाव द्या. काही दिलं तरी चालेल, फक्त हा जो ट्रायंगल आहे त्याच्या व्यतिरिक्त नाव द्यायचं. आणि हा जॉईन करायचा आता B पासून D. याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा BD चा. ओके. B वरती डोक ठेवलं, मोर दॅन हाफ, इकडे आर्क, इकडे आर्क. हे आर्क मोठे करायचे कधी पण. नंतर D वरती आलो, इकडे एक आर्क करायचा, इकडे आर्क करायचा, आणि हा जॉईन करायचा आपण इथे. ओके. मग हा जो इथे इंटरसेक्ट झालेला आहे त्याला नाव द्यायचं A. म्हणजे हा जो तुमचा ट्रायंगल तयार झाला ABC, हे बघा हा ट्रायंगल तयार झाला ABC. ओके. हा जो बेस आहे BC तो 6.2 आहे, हा 50 आहे, आणि दोघांची सम ह्याची AC प्लस AB 9.8 आहे. तर अशा पद्धतीने हा तुमचा टाईप जो आहे की बेस, ऍडजस्टंट अँगल आणि सम ऑफ द 2 साइड, या दोघांची सम दिलेली असेल. कारण हा आणि ही इक्वल आहे, म्हणजे AD आणि AB इक्वल आहे, त्यामुळे AC आणि AB ची जी दोघांची सम आहे ती 9.8च येणार आहे. ओके. आता 4th वन बघा, लास्ट सम ह्याच्यामधलं. परंतु ह्याच्यामध्ये बघा फिरून विचारलंय थोडंसं. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ABC इन विच BC दिलेला आहे 5.2, अँगल ACB 45, अँड पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ABC 10 सेंटीमीटर. पेरिमीटर दिलेला आहे. ओके. पेरिमीटर 10 सेंटीमीटर. ओके. तर हा थोडासा आम्हाला रॉंग सम वाटतोय. कारण बघा तुम्हाला माहिती आहे की कोणत्याही ट्रायंगल मध्ये समजा मी हा ABC घेतला, हा BC घेतला 5.2. ओके. मग जर तिघांची सम 10 सेंटीमीटर आहे तर ह्या दोघांची सम म्हणजे तिघांची सम 10 मधून 5.2 गेला, 5.2 जर मायनस केला तर किती येईल बघा इथे 5.2 म्हणजे 4.8 येईल. परंतु आपल्याला ट्रायंगल मधला थेरम माहिती आहे की कोणत्याही 2 साईडची सम ही थर्ड साईड पेक्षा मोठी असते, त्यामुळे हा सम चुकीचा आहे पुस्तकात. बघा आता जे नवीन पुस्तक आहे त्यात बदलून आलं असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे जे आहे ना हा 11 वगैरे असेल, आता हा 4.2च्या 5.2च्या ठिकाणी 4.2 घ्या, 4.2 आणि मग ड्रॉ करा. ओके. 4.2 घ्या, मग येईल तुम्हाला सम ड्रॉ करता. समजा मी हा 4.2 घेतला आणि ड्रॉ करूया आपण. बघा हा 5.2 चुकीचा आहे. हा ट्रायंगल ABC जर असं सम आलं एक्झामला तर काय करायचं बघा. BC, हा BC किती आहे बघा ABC. ओके. हा किती दिलाय 4.2. 5.2 नाही घ्यायचा, कारण 5.2 घेतला तर ट्रायंगल ड्रॉ करता येणार नाही. हा जो C अँगल आहे तो 45 डिग्री आहे. ओके. आणि आता ह्या मग रिमेनिंग 2 साइड काय येणार तर ह्यांची पेरिमीटर किती आहे 10 सेंटीमीटर. ओके. पेरिमीटर 10 सेंटीमीटर आहे. मग आता बघा सम ऑफ रिमेनिंग 2 साइड काय येणार, सम ऑफ रिमेनिंग 2 साइड्स
इज इक्वल टू काय येणार 10 मायनस BC म्हणजेच AB प्लस AC जो आहे तो 10 मायनस 4.2 4.2 जर गेलं त्यांची सम येणार 5.8. ओके, मग आता बघूया हा ट्रायंगल ड्रॉ करून. हे ऍक्च्युली फोरसम चुकीचंच आहे पण आपण वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करतोय. हा 4.2 ड्रॉ केला. ओके, याला नाव दिलं BC. हा C 45 डिग्री. फोर्टी आणि 50च्या मध्ये. ओके, ह्या दोघांची जी सम आहे ती किती आहे 5.8. मग याच्यामध्ये आपण कंपास मध्ये किती मेजरमेंट घ्यायचं 5.8चं मेजरमेंट घ्यायचं आणि आपल्याला या पद्धतीने ड्रॉ करायचंय बघा 5.8 घेऊन. ओके, 5.8 घेणार आहोत आपण इथे. 5.8 कसं घ्यायचं तुम्हाला माहिती आहे. इथून बघा 5.8 0 5.8 इथे येणार. ओके, 5.8 वर इथे आर करायचा. त्यानंतर हा जॉईंट केला इथे. ओके, इथे नाव वेगळं नाव द्या, समजा D नाव दिलं. मग याचा BDचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केला मोर दॅन हाफ. ओके, आणि हा ड्रॉ केला आपण. हा ड्रॉ केल्याच्या नंतर हा जो इथे इंटरसेक्ट झालेला आहे त्याला A नाव येणार आणि मग हे जॉईन करायचं आपण. हा तुमचा तयार झाला ABC. ओके, हा जो बेस आहे 4.2 हा 45 आणि ह्या दोघांची सम जर केलीत तर ती किती येणार आहे 5.8 म्हणजे तिघांची सम 4.2 येणार. आपण जर इथे 5.2 घेऊन तुम्ही सॉल्व्ह केलं तिकडे बघा हा 5.2 घेऊन सॉल्व्ह केलं तर या दोघांची सम किती येणार मग 4.8. हे रॉंग येईल कारण तुम्हाला ट्रायंगलची प्रॉपर्टी माहिती आहे की सम ऑफ एनी टू साइड्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन द थर्ड साइड. ओके, तर ती प्रॉपर्टी रॉंग होते त्यामुळे सम चुकीचं आहे. आपण याच्यामध्ये बदल केला इथे 4.2 घेतला BC. ओके, तर हा पहिला टाईप आहे.